आजीच्या हातची जादू. पाहिलं किती खुसखुशीत झालेत आपले लाडू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ येत चालले, मग तिळगुळाच्या लाडूची रेसिपी व्हायलाच हवी. आपण पॉलिश केलेले अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि इथे 2 वाट्या सुक्या खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत बारीक किसून. 150 ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धा किलो गूळ, 2 चमचे तूप, 2 चमचे साखर, सोबत वेलची जायफळ पावडर आणि काजू बदाम. सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. या पॅनमध्ये तीळ घालूया आणि व्यवस्थित ते भाजून घ्यायचे आहेत. तीळ तुम्ही जेवढे चांगले भाजाल तेवढे तुमचे लाडू खुसखुशीत होतील. जर तीळ भाजले गेले नाही व्यवस्थित तर ते लाडू चिवट होतात. तर भाजताना ही काळजी नक्की घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता लाईटली कलर चेंज झालेला आहे, पण अजून हे पूर्ण भाजले गेलेले नाही आहेत. आपल्याला अजून थोडे हे भाजायचे आहेत. 10 मिनटं सलग भाजून घेतल्यानंतर आता हे परफेक्ट भाजले गेलेले आहेत. हे आता काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस आपण भाजून घेऊया. आपण 2 वाट्या घेतलेल्या होत्या अर्धा किलोला, तर तो अंदाज व्यवस्थित घ्या. आता आपल्याला ह्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत चांगले खरपूस भाजायचे आहेत. खोबरं छान भाजलं गेलेलं आहे. आता हे त्याच परातीत काढून घेऊया. आता यात घालूया शेंगदाण्याचा कूट आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया, काजू बदाम एकत्र घालूया आणि हे छान भाजून घेऊया. काजू बदाम भाजल्याने ह्याचा स्वाद खूप सुंदर येतो. आता हे सुद्धा छान भाजले गेलेले आहेत. आता हे सुद्धा आपण त्याच परातीत काढून घेऊया. आता आपण करूया गुळाचा पाक. त्यासाठी 1 ते 1.5 चमचाच आपण तूप घेतलेलं आहे. हे तूप सगळं बाजूला पसरवून घेऊया छान असं. आणि हे पसरवून घेतलं की यामध्ये आपण घालूया अर्धा किलो गूळ. आपल्याला छान असा गुळाचा पाक करायचा आहे, त्यामुळे गॅस मंद आचेवर ठेवा. तुम्ही पाहू शकता छान वितळलेला आहे गूळ. आता यात घालूया 2 चमचे साखर. साखर छान वितळू दे. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता ही छान वितळवून घेऊया. भाजून घेतलेलं सर्व मिश्रण आता आपण या गुळाच्या पाकामध्ये घालूया. आता हे छान मिक्स करून घेऊया. सर्व पाकामध्ये हे छान तीळ एकजीव झाले पाहिजे, म्हणजे लाडू वळवायला पण सोपे जातात. दीड चमचा वरतून वेलची जायफळ पावडर घालूया आणि हे पुन्हा सगळे एकत्र मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं लाडवांसाठी रेडी झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. हाताला थोडं तूप लावून घेऊया आणि हे लाडू आपल्याला ना गरमागरमच वळवून घ्यायचे आहेत. त्यामुळे घरात जर कोण मदतीला असेल तर नक्की त्यांची मदत घ्या, म्हणजे तुमचे लाडू पण पटापट होऊन जातील.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नक्की या मकर संक्रांतीला ही रेसिपी लाडवांची करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपण आणखीन नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.